हाऊस द एक्सपिरियन्स? एक नंबर. अरे भाई भाई, कुठे सांगून आपण आलोय 100 किलोमीटर फक्त धबधब्यावरती अंघोळ धुवायला. नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी विवेक आपलं स्वागत करतोय आपल्या भटकंती विवेक या चॅनलमध्ये. आणि आज आपण भटकंती करायला आलोय जव्हार तालुक्यातील कालमांडवी या धबधब्यावरती. या धबधब्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे 12 मही वाहणारा हा धबधबा. आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर जव्हार तालुक्यापासून मेन ठिकाणापासून हा धबधबा फक्त 8 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आज खूप ॲडव्हेंचर होणार आहे आणि तुम्हाला जर ॲडव्हेंचर अनुभवायचा असेल तर आज हा पूर्ण व्लॉग बघा. तर आजच्या भटकंतीला आपण सुरुवात करू. जर तुम्ही लोकलने येणार असाल तर दादरवरून तुम्हाला पालघरसाठी लोकल पकडायची आहे. तुम्ही पालघर स्टेशनला सुद्धा उतरू शकता आणि तिथून तुम्ही बसने किंवा जीपने कालमांडवीकडे येऊ शकता. पण आम्ही ठरवलं होतं की थोडा ॲडव्हेंचर असावा, म्हणूनच आम्ही बाईक राईड करत इथे आलेलो आहेत. इथे पोहोचल्यानंतर आमच्याकडून 60 रुपयाची एंट्री फीज घेतली. पण जेव्हा आम्ही या बुकवरती चेक केली तेव्हा ती फक्त 20 दाखवते. आणि इथे आपल्याला बाईक आणि कार दोन्हीसाठी पार्किंगची सुविधा आहे, परंतु आपल्या स्वतःच्या जबाबदारीवरती इथे बाईक पार्किंग करावी लागते. आणि आज शिरल्यावर एक हॉटेल पण आहे जिथे तुम्ही गरम गरम नाश्ता करू शकता. आता आपण आलो आहोत पायऱ्यांवर आणि इथून सुरू होते खरी मज्जा, कारण आजूबाजूला दिसतोय निसर्ग एकदम हिरवागार आहे. पक्ष्यांचे आवाज येत आहेत आणि दूरवरून आवाज येतोय तो धबधब्याचा आवाज आणि तेथील माणसांचा आवाज. तर हा जो धबधबा तुम्ही पाहताय हाच आहे कालमांडवी वॉटरफॉल, ज्याला 12ही महिने पाणी असतं आणि हा उन्हाळ्यात सुद्धा वाहत असतो. आणि हे आहे मुख्य प्राण्याचं स्रोत जिथून पाणी धबधब्याने खाली झेपावतं, म्हणजे धबधब्याला पाणी इथून पुढे जातं. तर मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल की या धबधब्याला 12 महिने पाणी कसं, तर जव्हार तालुक्याचं एक वैशिष्ट्य आहे. इथे 12 मही वाहणाऱ्या नद्या आहेत, कारण त्यांच्या मागे एक इतिहास आहे. जव्हारमध्ये खूप सारे असे धरणे आहेत. आता आपण जो कालमांडवी धबधबा बघतोय याला पाण्याचा जो सप्लाय होतो तो वरती कालशेत लेक म्हणून एक तलाव आहे, ज्यामुळे या पाण्याला 12 महिने पाण्याचा सोर्स राहतो. कोणाला विचारणार? कसा गेला, कसा काय तुम्ही इथून उतरता तेव्हा एक लक्ष द्या, कारण हा दगडीचा आणि घसरणारा मार्ग आहे, त्यामुळे उतरताना सांभाळून उतरा. कालमांडवी वॉटरफॉलची पाण्याची पातळी ही 30 फूट, 40 फूट, 80 फूट अशी असल्यामुळे तुम्हाला इथे लाईफ जॅकेट प्रोव्हाइड केले जातात आणि ते घालणं गरजेचंच आहे. जर तुम्ही लाईफ जॅकेट घेत असाल तर समितीकडून एका तासाचे 100 रुपये चार्ज करतात. पण जर तुम्हाला सेफ्टी महत्त्वाची असेल तर सेफ्टीपुढे 100 रुपये काहीच नाहीत. आणि येथील पाणी किती खोल आहे ते स्पष्ट दाखवण्यात आलेले आहे की इथे 40 फूट, इथे 30 फूट. तुम्ही बघू शकता ठिकठिकाणी फुटामध्ये पाणी किती फुटामध्ये ते अंतर लिहिलेलं आहे. आणि लोकल गाईडसुद्धा इथे मार्गदर्शन करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खालती उतरा, जेणेकरून तुमची जीवितहानी होणार नाही.
तर विवेक या बाजून गेलाय, वरून उडी मारायची बोलतो. So, how's the experience? एक नंबर. फक्त पाणी खोललंय. मी सेफ्टी जॅकेट न वापरता तशी आम्हाला आमच्या नदीवरती उड्या मारायची सवय आहे, म्हणून ते आम्हाला काही वाटलं नाही. पण जर तुम्हाला पाण्याची भीती वाटत असेल तर नक्की सेफ्टी जॅकेट घ्या आणि मगच खोल पाण्यात उतरा. आलिया. अरे भाई भाई. आता आपण फायनली जे खूप दिवस आपलं चाललेलं कालमांडवी धबधब्यावर यायचं पोहायचं, तर आपण इथे पोहलो, उड्या मारल्या, जीव घेणं होतं तिथून सुद्धा उड्या मारल्या आणि आता आपण घरी निघतोय. तर मस्तीचा भाग वेगळ्या बाजूला. तुम्हाला इथे भरपूर असे गाईड्स आहेत जे सूचना करतात की इथे इतकं खोल आहे, इतकं खोल पाणी आहे, इथे उतरा, इथे उतरू नका. तर सूचनांचं नक्की पालन करा, कारण ते जे पण सांगतात ते आपल्या जीवाच्या हितासाठी सांगतो. त्याच्यामुळं जर इथे नक्की आला तर स्वतःच्या जीवाची नक्की पर्वा करा, गाडचं म्हणणं ऐका आणि एन्जॉय करा. तर आत्ता आपण निघतोय घरी, कारण संध्याकाळचे 5 वाजलेत आणि घरच्यांना खोटे सांगून आपण आलोय 150 किलोमीटर फक्त धबधब्यावरती अंघोळ धुवायला. आणि अशा तऱ्हेने आपण आजचा हा व्लॉग इथेच संपवतोय. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. जय शिवराय.